हाय नमस्कार मित्रांनो. तर बघा मी आज वडे बनवते. हे बघा ह्याच्यामध्ये भरपूर काय 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 टाकलेलं आहे. मी पीठच दळून आणलेलं आहे. मी इकडे कढई ठेवली तापायला बघा तेल. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते बघा कसं दळून आणले वड्यांचं पीठ. म्हणजे जे आमच्याकडं कोंबडी वडे म्हणतात ना कोकणी. पण मी आज आहे ना हे वडे आम्ही चिकनबरोबर खाणार नाही आहे. हे वडे पनीरच्या भाजीवर खाणार आहे बरं का. तर तुम्ही म्हणाल असं का. तर असं का म्हणजे की आम्हाला ब्राह्मणाने जरा सांगितले गुरुजींनी की बुधवारचं नाही का खायचं नाही वगैरे असं सांगितलं. पाळायला सांगितले. भगवंताचं म्हणजे नाही पांडुरंगाचं हे करायला दर्शन घ्यायचं बुधवारच्या दिवशी, त्यामुळे खायचं नाही. तर ह्याच्यामध्ये मी काय काय टाकले, तांदूळ घेतलेत रेशनचे. त्याच्यामध्ये थोडीशीच मेथी, थोडी चणा डाळ भाजायची, थोडी मेथी भाजायची, परत थोडंसं ओवा, थोडी बडीशोप, थोडंसं जिरं आणि धणे थोडे जास्त घ्यायचे म्हणजे वास खूप छान येतो पिठाला. उडीद डाळ थोडीशी, हे सगळे पोहे घ्यायचे. थोडासा गरम मसाला, थोडेसे 2-3 दालचिनी, थोडेसे म्हणजे बारीक तुकड्या, 2 काळी मिरी, थोडंसं लवंग असं घ्यायचं सगळं. आणि हे सगळं सगळं मिक्स करून दळून आणायचं बरं का. आणि नंतर मग जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा अद्रक लसूणची पेस्ट, कांद्याची पेस्ट आणि थोडंसं शिळा भात असं त्याची पेस्ट घालून गरम पाण्यात हे मळून घ्यायचं. मीठ आपल्या चवीनुसार मीठ टाकून खूप छान लागतात. तुम्ही करून बघा. आणि तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. तर आज काय आम्ही नॉनव्हेज वगैरे आणणार नाही आहे. आज फक्त ह्याच्याबरोबर खाणार आहे पनीरची भाजी. म्हणलं आता वडे थोडेसे गरम काढून घेते. बघा एवढा पीठ भिजवून ठेवला आहे म्हणजे संध्याकाळला पण होईल. भात करून झालं आहे. आणि हा बघा पीठ मी काल भिजवून आणलेला तुम्हाला दाखवते. दळून आणलेला 1 किलोमधला. नाहीतर विकत घ्यायला गेलात तर तुम्ही पीठ 90 रुपयाला एक अर्धा किलोचं पॅकेट पडतो बघा. ते काय परवडत नाही. त्यामुळे हे असं परवडतं आहे. चला तर बाय. तुम्हाला दाखवते परत मी तळून झाल्यानंतर. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघू शकता हे बघा किती छान पद्धतीने असे फुगलेत. बघितलं का. हे बघा बघू शकता. वडे सोडत असताना तेलामध्ये तेव्हा पण सावकाश सोडावे लागतात बरं का. अशा छोट्या प्रकारे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे आणि तेल घ्यायचं थापायसाठी. हे बघा किती छान होतं बघा. मोबाईल पकडायला कोणीच नाही. हे बघा कसे छान असे झाले बघा. गरम गरम आहे. हे बघा बघितलेत का फुगल्यानंतर वडे बघा आतमध्ये किती छान आहेत बघा. अशा प्रकारे वडे बनवायचे खूप छान लागतात. बघा असे थापवायचे. ते कसं व्हिडिओ बनवायला कोणतरी असतं ना समोरून की काय वाटत नाही. हे बघा स्वतःच मोबाईल पकडायचं, स्वतःच व्हिडिओ बनवायचं ते ना खूप अवघड. मोठा मुलगा असतो तो मोबाईल पकडतो, व्हिडिओ करतो. हे बघा. आणि तुम्ही पण असं करून बघा. आणि टेस्ट बघा खूप छान लागते. पण हे जास्ती चिकन बरोबर खूप छान लागतात. चिकन मटन वगैरे बरोबर खूप छान लागतात वडे हे. हे बघा हे बघा कसे पडले बघितले. बघू शकता किती छान झाले बघा. असे एकदा ते वडे फुगून आले वरती की झाले वडे म्हणजे शेकतात ते. तर चला असेच आपले नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक कमेंट्स करायला विसरू नका. बाय बाय.